नमस्कार मित्रांनो. तर बघा, आज आपण आलेलो आहे इकडं जरा लांब मेंढ्या चारण्यासाठी आलेलो होतो. तर बघा, रस्त्याने चालल्यात मेंढ्या, येतात गाड्या. उठ घ्या. हा, मोबाईल उद्या बघू का? चालते चालते. उठ घ्या. हाय. तर बघा, रस्त्याने अशी होती, साईड देताना हलवत. तर 2 पिकअप संघ आल्या, त्याच्यामुळे झाली थोडीशी तारामळ. तर लगेच पाठीमागून मोटरसायकल पण आली आणि अशी साईड देताना होतात गाड्यांच्या, गाड्यांना साईड देताना होतात हाल. शेळ्या बघा कशा खात्यात रस्त्याच्याकडे चारा, झाड आहेत आपले. तर बघा, असं असतं आपलं. आज गेलो होतो खूप इकडं लांब, पाठीमागं एक बाजरीचं वावर होतं चारायला. ओळून घाल रे. तर बघा, संध्याकाळच्या पारी शेळ्या कशा चरतायत आणि मेंढ्या पण एकदम अशा. संध्याकाळ झाली का त्यांना जास्त चरायला जोर येतो वाटतं, त्यांना वाटतं चरत टायमिंग संपलेलं आहे आता, जे आहे ते समोर खाऊन घ्या, असं मेंढ्यांचं हे राहतंय. आणि बघा, आपला मंत्री दादा पुढं राहिला, तिथे जाऊन उभा. तर बघा, गाय अशी चालली आपली खिल्लारी. तर बघा, गाय चालली अशी आणि मेंढ्या पण चाललेल्या आहेत अशा. तर आपला जावळी चाललाय बघा, जावळी कसा. आणि आपला कांचन नावाचा बोकडा आहे तो. तर बोकड्या पण बघा कसं चरतोय. तर बघा, कांचन कसं चरत आहे. चल ना. हा, आले. तर रस्त्याने चालल्यावर सगळे जनावर शेळ्या चेक कराव्या लागतात. आणि हा एक आपला जावळी आहे. तर त्याच्या पायाला थोडंसं मी काल बघितले पण काही सापडलं नाही आणि लंगत येतो थोडा. तर चाललंय असंच. तर बघा, चालल्यात अशा मेंढ्या मस्तपैकी. संध्याकाळच्या वेळेस निवांतमध्ये अशा चारल्यावर जरा बरं वाटतं त्यांनाही पण. आणि मेंढ्या चारल्या का मग मेंढक्यालाही बरं वाटतं. तर बघा, अशा पाठीमागून शेळ्या चालल्यात काही. आणि आपली लाल कलरची शेळी जास्त चाटाळे, तर मागं राहते बरोबर. आणि काही भेटलं का चरायला तर लवकर येत नाही. तर तिला असं तिच्यावर लक्ष ठेवावं लागते. तर अशा शेळ्या, गाई, आपली जनावरं संध्याकाळी निघलं का चेक करावं लागतात. जी चाटाळ जनावरं आहेत ना, ती लक्षात आणावं लागतात. आलीत का, कुठं राहिलीत का
पुढे गेल्यावर कुठं विसरले होते, कुठं काय झालं होतं, कुठं चरत होतं, असं दिवसभर लक्षात ठेवावं लागत मेंढक्याला. एखादं विसरून राहिले का प्रत्येक काही शक्य लक्षात येत नाही बरं का मेंढक्याच्या. पण अशी जी चाटाळ जनावर आहेत ना ती बरोबर ध्यानात ठेवावं लागतात. एकदा पाण्या कवळवर इकडं. तर इथं पुढं आहे आता पाणी. मग एकदा म्हणलं नाही का जाता आता पाणी दाखवून घ्यावं लागतं मेंढ्यांना. संध्याकाळचं आहे तर आपण तर बघा इथं दिसते पाणी आणि मस्त पाणी इथं स्वच्छ असं नितळ वाहतं पाणी. तर बघा ज्यांना प्यायचं ते प्यायचं एक अर्ध. परत आता उद्या सकाळपर्यंतच आपल्या वाड्याजवळ वाडा वाहतोय. तर ज्यांना प्यायचं ते पिऊन घेतात पाणी. तर बघा मस्त अशा शेळ्या पाणी पितात. एक शेळी पाणी पिते तिचं पाठ होऊन करडू पिते दूध. तर 3 करडं आहेत तिला. तर 3 करडं असल्यामुळे त्यांच्या वाट्याला येत नाही. ती सारखी ते शेळीला त्रास देत राहतात. हळूच. तर थांबू याच ठिकाणी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाळूमामा, जय अहिल्या, जय मल्हार. आणि थांबू याच ठिकाणी. धन्यवाद सर्वांना.